महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर अभय देशपांडे, शुभांगी खापरे, शैलेंद्र परांजपे, विजय चोरमारे, संजीव उन्हाळे, श्रीपाद अपराजित, अभिजित कुलकर्णी आणि सावंतवाडीहून शिवप्रताप देसाई या कार्यक्रमामध्ये आहेत. राजकारण हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. तो अनेक पिढ्यानपिढ्या कुटुंबात कसा चालतो ते आपण पाहिलं. परंतु निवडणूक आणि राजकारण यांचं एक अतूट नातं असं आहे की एकाच वेळी निवडणुकीला सामोरं जाताना आपण राजकारणाच्या परिघाबाहेर फेकलं जाणार नाही ना याची काळजी घ्यायची असते. तर त्याच वेळी त्या केंद्रबिंदूकडे विजयाच्या जायचा प्रयत्नही करायचा असतो. ही जी घुसमट आहे ती घुसमट अनेकदा माणसाला अस्तित्वाच्या लढाईचा गेम सुद्धा खेळायला भाग पाडते. म्हणजेच एक प्रकारे बंदुकीत एक गोळी ठेवून आपल्या डोक्यावर ठेवायची आणि तो ट्रिगर दाबायचा. जर गोळी लागली नाही तर तुम्ही विजयी ठरता आणि जर गोळी लागली तर तुमचा राजकीय मृत्यू असतो. राजकीय मृत्यू म्हणतोय मी तो अशा करता की राजकारणात कधीच कोणी कायमचं संपत नसतं. एखाद निवडणुकीनंतर पुन्हा बाउन्स बॅक होतात लोक, असाही अनुभव आहे. या निवडणुकीतल्या राजकीय अस्तित्वाच्या ज्या लढाया आहेत त्या राजकीय अस्तित्वाच्या लढाया आपण पाहणार आहोत एका पडद्यावर काही क्षणात. आपण पाहता अस्तित्वाची लढाई पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी. अनेक वर्षांनी ते विधानसभेच्या निवडणुकीला किंबहुना सामोरे जात आहेत. 90च्या दशकानंतर पहिल्यांदाच पृथ्वीराज चव्हाण, विलास काका उंडाळकर अपक्ष, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, आणि अतुल भोसले भारतीय जनता पक्ष. दक्षिण कराडची ही पश्चिम महाराष्ट्रातली अत्यंत अस्तित्वाची लढाई. नारायण राणे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची लढाई अशा करता की कोकणामध्ये कोकण कुणाचं तर नारायण राणेंचं असं जवळपास 2 दशकं दिसत होतं. त्याला वैभव नाईक शिवसेनेच्या यांचं तगडं आव्हान तर पुष्पसेन सावंत यांचं राष्ट्रवादीचं आव्हान. नारायण राणे यांच्या चिरंजीवांचा रत्नागिरीतल्या पराभवानंतरची पहिली लढाई. तशीच ती नितेश राणे जे राजकारणात आत्ता पहिलीच निवडणुकीला सामोरे जात आहेत. ज्या ठिकाणी प्रमोद जठार मागच्या वेळी अवघ्या 34 मतांनी निवडून आले ते भारतीय जनता पक्षाचे, आणि सुभाष मयेकर शिवसेना, ही सुद्धा एक प्रकारे दोघांसाठीही तिन्ही उमेदवारांसाठी रादर ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. तशीच ती सुरेश जैन, सध्या तुरुंगात असलेले सुरेश जैन, तसेच त्यांच्याबरोबर गुलाबराव देवकर त्यांच्या बाजूच्या मतदारसंघामध्ये, आणि राजू मामा भोळे भारतीय जनता पक्षाचे आणि राधेश्याम चौधरी काँग्रेसचे, ही सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची लढाई असणार आहे. आपल्याबरोबर शिवप्रताप देसाई आहेत. शिवप्रताप देसाई, तुमच्या इथल्या 2 जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोकण कुणाचं याचा फैसला करणाऱ्या आहेत, आणि लोकसभेच्या निवडणुकीतल्या सत्ता पालटानंतर मला असं वाटतं हा संदेश अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, विशेषतः कणकवली आणि कुडाळ. काय सांगाल? बरोबर आहे. कुडाळमधली सगळ्यात लक्षवेधी अशी लढत म्हणता येईल या दोन्ही याच्यामध्ये. कारण या ठिकाणी यापूर्वी नारायण राणेंनी जेवढ्या निवडणुका लढवल्या सिंधुदुर्गातून, जवळजवळ 6 टर्म त्यांनी, तर या कालावधीमध्ये ते किती मताधिक्य घेणार आहेत इतकाच विषय असायचा. यावेळी मात्र अटीतटीची लढत आहे. वैभव नाईक जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी 2009ला पण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली, पण त्यावेळी त्यांची तयारी व्यवस्थित झाली नव्हती किंवा त्याला वेळ मिळाला नव्हता. पण तरीसुद्धा त्यांना खूप मतं मिळालेली. आता लोकसभेच्या मधल्या नंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल जे आहे त्याच्यावर परिणाम झाला आहे, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. आणि वैभव नाईक यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जोरदार तयारी केलेली आहे. या मतदारसंघात बांधणी चांगली केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं तगडं आव्हान राणेंसमोर आहे. असं असलं तरी राणेंचं आतापर्यंत हे बघितलं, म्हणजे कारकीर्द बघितली तर राज्याचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि त्याच्याशिवाय काँग्रेसला मानणारी पण मतं त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ही जी लढाई आहे यात कोण जिंकणार आहे आणि कोण हरणार आहे हे सांगणं फार अवघड आहे. कणकवलीत जर बघितलं तर कणकवलीत नितेश राणेंनी म्हणजे त्यांनी सुरुवातीला कुडाळमधून लढायचा निर्णय घेतलेला, तशी तयारी पण केलेली. पण लोकसभा निवडणुकीनंतर ते कणकवलीमधून त्यांनी उमेदवारी म्हणजे तयारी सुरू केली विधानसभेची. आणि त्यांना आव्हान आहे मुख्यतः भाजपचं, म्हणजे जे आताचे आमदार आहेत प्रमोद जठार त्यांचं. मागच्या वेळी त्यांनी अवघ्या 34 मतांनी विजय मिळवलेला. राणे समर्थक फाटक यांचा पराभव त्यांनी केलेला, रवींद्र फाटक. आणि आता कसं आहे की लोकसभेनंतरचा तिथे पण इम्पॅक्ट आहे. असं असलं तरी त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसची संघटना
अगदी स्ट्रॉंग आहे आणि नितेश राणेंनी यावेळी अधिकाधिक प्रभावी प्रचार करायचा प्रयत्न केला आहे. विकासाचे मुद्दे घेऊन ते गेलेत लोकांपर्यंत आणि भाजपची मुख्यतः मदार आहे ती मोदींच्या सभेवर. मोदींच्या सभेला जो रिस्पॉन्स मिळालेला तो खूप चांगला होता, मोठा होता. मग त्याच्यातून किती मतं परिवर्तित होणार आहेत हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. पण या ठिकाणी अपक्ष म्हणून काँग्रेसचे आमदार विजय सावंत हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर ते जास्त कोणाची मतं घेणार आहेत याच्यावर सुद्धा इथली विजयाची गणितं ठरणार आहेत. आणि ते काँग्रेसपेक्षा राणेंच्या विरोधातली मतं त्यांच्याकडे जर जास्त प्रमाणात वर्ग झाली तर भाजपसाठी ती डोकेदुखी ठरणार आहे. म्हणजे एक प्रकारे कोकण कुणाचं याचा फैसला शिवप्रताप या निवडणुकीत होणार का? कोकण कुणाचं याचा फैसला होण्यापेक्षा प्रत्येक नेत्यासाठी आता स्वतःची अस्तित्वाची लढाई आहे. म्हणजे अगदी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही ठिकाणी. आणि राणेंचं जे साम्राज्य आहे विशेषतः सिंधुदुर्गातलं त्याच्यासाठी हे तगडं नक्कीच आव्हान म्हणता येईल. बरोबर आहे. आपल्याबरोबर विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, अस्तित्वाच्या लढाईची एक लढत तुमच्या भागात होते, ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कराड. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात चुरशीचा असा म्हणजे पहिला निकाल जर ऐकायचा कोणाला असेल तर तो दक्षिण कराडचा असेल. कारण त्या ठिकाणी 7 वेळा जिंकलेले विलासकाका उंडाळकर अपक्ष म्हणून त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा, पडद्याआड अनेक गोष्टी तिथं घडल्या. कराड शहर आणि कराडमधला ग्रामीण भाग अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्यांचा संगम असलेला असा हा मतदार संघ आहे. परवा आमचे जे प्रतिनिधी तिकडे फिरत होते तेव्हा तरी शांतता आहे असं त्यांनी सांगितलं. पण विजय चोरमारे, ही वादळापूर्वीची शांतता आहे असं वाटतंय का? या निवडणुकीचं आणखीन वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या आतापर्यंतच्या काय 22-23 वर्षाच्या राजकीय प्रवासातली ते स्वतःच्या ताकदीवर लढत असलेली ही पहिली निवडणूक आहे. म्हणजे लोकसभेच्या 4 निवडणुका ते लढले असले तरी पहिल्या 3 निवडणुका त्यांनी जिंकल्या. ते तिथलं पक्षाचं नेटवर्क, काँग्रेस पक्षाचं नेटवर्क फूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटून बाजूला गेल्यानंतर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद होती, त्यांचा पराभव झाला. आता पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण स्वतःच्या ताकदीवर एखादी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी अशी जोखीम घेतलेली आहे, खूपच मोठी जोखीम घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत. कारण विलासकाका पाटील 7 वेळा तिथं आमदार होते. पण 7 वेळा म्हणण्यापेक्षा मतदारसंघ पुनर्रचना झाल्यामुळे फक्त गेल्या वेळेचा एक वेळचा या मतदारसंघाचा इतिहास लक्षात घ्यावा लागतो. कारण मतदारसंघात खूप मोठा बदल झाला आहे. त्या अर्थानं 7 वेळा आमदार असले तरी विलासकाका या मतदारसंघात एकदाच आमदार होते. आणि आता तिथं विलासकाका अपक्ष, भारतीय जनता पक्षाकडून अतुल भोसले, शिवसेनेकडून अजिंक्य DY पाटील आणि स्वतः पृथ्वीराज चव्हाण अशी लढत आहे. पक्ष वेगवेगळे असले तरी सगळे उमेदवार मूळचे काँग्रेसची पार्श्वभूमी असलेले आहेत. 2,75,000 मतदारसंघात 3 भाग मतदारसंघाचे का ते कराड आणि कराडच्या लगतचा सैदापूर, मलकापूर हा भाग. दुसरा राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडचा भाग जिथं विलासकाकांचं प्रभुत्व आहे. पूर्वेकडचा भाग जो कृष्णाकाठ जिथं अतुल भोसलेंचं वर्चस्व आहे आणि कराड शहरी भाग जिथं मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व आहे. इथं कोण एकमेकाच्या प्रभाव क्षेत्रात कोण अधिक मुसंडी मारतं त्यावर इथली गणितं बदललेली दिसणार आहेत. सांगण्याची गोष्ट म्हणजे तिथं असं म्हटलं जायचं की कराड शहरात विलासकाकांना अजिबात पाठबळ नाही. तिथं सगळा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या एकूण विधायक भूमिकेला, विकासाच्या कामांच्या पाठीमागं आहे. पण रविवारी संध्याकाळी तिथं विलासकाका पाटलांची एवढी प्रचंड जाहीर सभा झाली की जी चर्चा झाली होती ती चर्चा कुठल्या पातळीवरची कशी याची शंका वाटावी. अतुल भोसलेंची यासाठी काल जी राजीव प्रताप रुडी यांची सभा झाली जिथं आधी नियोजित नरेंद्र मोदींची सभा होती ती सभाही प्रचंड झाली. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सगळी ताकद ते म्हणजे राज्यभर प्रचार करत असले तरी अत्यंत जाणतेपणानं अत्यंत काळजीपूर्वक सगळी ताकद तिथं लावली आहे. कारण आतापर्यंत त्यांना म्हणजे हेटाळणीच्या स्वरूपात म्हटलं जायचं की त्यांना स्वतःचा मतदारसंघ सुद्धा नाही. तर हा त्यांच्यावरचा हेतूवर फोडून काढण्याची त्यांना संधी आहे. आणि अत्यंत त्यापोटी अत्यंत मोठी जोखीम घेऊन ते या मतदारसंघात जिथं मोठं आव्हान आहे अशा ठिकाणी उतरलेले आहेत.
बरोबर आहे. वादळापूर्वीची शांतता मी असं म्हटलं, संथ वाहते कृष्णामाई, असंच या मतदारसंघाबद्दल निकाल लागेपर्यंत तरी आपल्याला म्हणावं लागेल. यानंतरचे जे उरलेले मतदारसंघ आहेत, मग तो जळगाव असेल किंवा उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि नागपूरच्या जवळचे मतदारसंघ आहेत, त्यांची चर्चा आपण करणार आहोत एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आतापर्यंत आपण लक्षवेधी लढती तसंच भाऊबंदकीच्या लढती पाहिल्या. त्याचबरोबर आपण आता पाहतोय महाराष्ट्रातल्या अस्तित्वाच्या लढाया, आणि त्या अस्तित्वातली अत्यंत उत्तर महाराष्ट्रातली अटीतटीची लढत असलेली ती म्हणजे जळगावची जागा. या जळगावमध्ये सुरेश दारा जैन उभे आहेत आणि ते सध्या तुरुंगामध्ये आहेत. त्यांचे चिरंजीव त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी प्रचार करतायत. सलग 9 वेळा आपल्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. आपल्याबरोबर अभिजित कुलकर्णी आहेत, उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमधून आपल्याबरोबर अभिजित कुलकर्णी आहेत. अभिजित कुलकर्णी, एक प्रकारे तुमच्या इथे 2 उमेदवार असे आहेत की जे तुरुंगात आहेत आणि त्यांचे मुलं त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. एक प्रकारे सिंपती वेव मिळू शकते का त्याच्या विरोधातलं जनमत असतं? नेमकं आता काय परिस्थिती आहे? व्हॉट मेक्स इट स्पेशल? नाही, आपण जर का सुरेश दादांच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला एक बघता येईल की ते वर्षानुवर्षे म्हणजे गेली 35 वर्ष जवळपास जळगावचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्या माध्यमातून जळगावमधला त्यांचा जो काही कनेक्ट आहे, ग्राउंड कनेक्ट सुरेश दादांचा खूप मोठा आहे. आणि अशा लो स्कोरिंग मॅचेसमध्ये ग्राउंड कनेक्ट हा खूप मोठा एखाद्याचं शक्तिस्थान ठरतं. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल तर जळगावची जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती सुद्धा वर्षानुवर्षे सुरेश दादांबरोबरच राहिलेली आहे. नगरपालिका असो, महापालिका असो, त्याच्यामुळे अनेक लोकांशी असलेला तिथला त्यांचा संपर्क, वैयक्तिगत त्यांचे काय ऋणानुबंध असतील ते, आणि जळगाव ही व्यापारी पेठ आहे तर त्या अनेक लोकांचे त्याच्यात असलेले बिझनेस इंटरेस्ट, हे सगळं जर का आपण बघितलं तर सुरेशदादा आज जरी तुरुंगात असले तरी सुरेशदादांची यंत्रणा भक्कमपणे त्यांचं काम करते. आणि एकंदरीत तुम्ही जसं मगाशी म्हणालात की कदाचित या निमित्ताने काही लोकांची तिकडे सिंपती सुद्धा त्यांना मिळू शकते. म्हणजे सुरेशदादांच्या खऱ्या अर्थाने यावेळेस पहिल्यांदाच असं आहे की ते स्वतः मैदानात नसताना लढत होतीये आणि त्यामुळे त्यांच्या निश्चितपणे अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीत ठरणार आहे. अभय देशपांडे आपल्या बरोबर. आपण पाहिलं की अस्तित्वाची लढाई ही कशी जीवघेणी असते आणि ती आत्ता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वाचा मुद्दा अभय या ठिकाणी आहे की मतदान करताना एखादा आपला उमेदवार जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तर त्याला मतदान करताना वेगळा विचार करतात का? विशेषतः हा प्रश्न या अस्तित्वाच्या लढाईमध्ये अशा करता महत्त्वाचा येतो की एकीकडे मगाशी जे मी सांगितलं की राजकारण आणि निवडणूक हा विचित्र खेळ आहे. तुम्हाला परिघात फिरायचं असतं आणि त्याच वेळा निवडणुकीत जिंकण्याच्या केंद्रस्थानी जायचं असतं आणि परिघाच्या बाहेर आपण फेकले जाणार नाही ना, हेही बघायचं असतं. आज या सगळ्यांसाठी तीच लढाई आहे. एकीकडे नारायण राणे हे जर काँग्रेसची उद्या सत्ता येत असेल तर मुख्यमंत्रीपदाचे अत्यंत गंभीर असे उमेदवार असू शकतात. त्याचबरोबर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही. या इथल्या दोन्ही मतदारसंघांमधली मतदारांची मानसिकता अशावेळी काय असते? नक्कीच सत्तेच्या केंद्रभागी असणारी जी माणसं असतात त्यांना एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज किंवा एक अतिरिक्त लाभ याचा मिळतो की ते कुठलं पद भूषवणार आहेत त्याचा. म्हणजे नारायण राणे आज जर उद्या काँग्रेसची सत्ता नाही आले तर विरोधी पक्षनेते पण असू शकतील. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण निवडून आले तरी. आणि या लोकांच्या बाबतीत असं बघायचं झालं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये ते विरुद्ध अन्य असं एक ध्रुवीकरण झालेलं असतं. म्हणजे सिंधुदुर्गाचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये म्हणजे ते शिवसेनेत असताना किंवा काँग्रेसमध्ये गेले तेव्हाही त्यावेळेस ते एक राजकारण होतं की राणे समर्थक विरुद्ध राणे विरोधक. मग त्या विरोधकामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सगळे असायचे एकत्र. आता यावेळेस अशा व्यक्तीची ज्यावेळेस मल्टी कॉर्नर फाईट होते अशा मतदारसंघामध्ये त्यावेळेस ती विरुद्धची मतं विभागली जातात आणि त्या व्यक्तीची मतं बरोबर राहिली जातात. आता मगाशी विजय चोरमारेंनी अतिशय अचूकपणे मांडलं ते की मुख्यमंत्री पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर लढत आहेत. अगदी बरोबर आहे. इतके वर्ष काँग्रेसच्या याच्यावर विजय झाला, यावेळेस त्यांना स्वतःच्या प्रतिमेचा आधार आहे. आणि तिथली लढाई जर तुम्ही लक्षात घेतली तर विलास काका पाटील हे खूप जुने जाणते नेते आहेत, अत्यंत लो प्रोफाईल लीडर म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण त्याच वेळी मुख्यमंत्री पद भूषवलेला आणि किंवा परत मुख्यमंत्री होऊ शकणारा व्यक्ती त्याला पराभूत करायचं का? तिथे आणखी एक दुसरा प्रचार राष्ट्रवादीने चालवला आहे. राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेतला आणि विलास काकांना पाठिंबा दिला आणि दुसरा प्रचार सुरू केला की त्यांनी की विधान परिषदेवर आहेतच पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही एका बटनात आणखी एक दुसरा आमदार करा तुमचा.
पण मला वाटतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री पदासारखा व्यक्ती आपली प्रतिष्ठा पणाला लावून त्या मतदारसंघात उतरतो त्यावेळेस त्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतो असा सर्वसाधारण अनुभव आहे. आपल्याबरोबर श्रीपाद अपराजित आहेत. श्रीपाद अपराजित, तुमच्या इथून सुद्धा नागपुरातून म्हणजे विशेषतः विदर्भातून 2 जणांच्या नावांची चर्चा भारतीय जनता पक्षाचे संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून केली जाते. तुम्हाला नक्की माहिती आहे मी कोण नावं घेतोय ती. अशा वेळेला तिथल्या मतदारसंघामधल्या जनतेची नेमकी भावना काय असते, विशेषतः मतदानाच्या 1 दिवस आधी? हॅलो, श्रीपाद अपराजित, हां, तुम्ही म्हणता ते खरं आहे की हॅलो, बोला. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबतचा प्रश्न होता, जरा हळू ऐकू आला मला. तुमच्या इथे तुमच्या विदर्भामध्ये सुद्धा दोन असे आहेत, त्यातले एक प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत की जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाची जर उद्या सत्ता आली तर संभाव्य उमेदवार असू शकतात. अशा वेळी तिथल्या उमेदवारांना सपोर्ट करताना किंवा विरोध करताना जनतेची नेमकी भावना काय असू शकते? अगदी बरोबर आहे की दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी लढवत असलेले देवेंद्र फडणवीस जे आहेत ते त्यांचा साक्षात मोदींनी इथल्या सभेमध्ये जो उल्लेख केला होता आणि कौतुक केलं होतं त्यामुळे त्यांना निश्चितच बळ मिळालेलं आहे. आणि नागपूरमध्ये विशेषतः आणि विदर्भातीलही उमेदवारांना त्या मोदींच्या कौतुकामुळे बळ मिळालेलं आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस म्हणजे ती जी घोषणा झाली होती की त्याचा इको विदर्भात आपल्याला ऐकायला मिळाला होता की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, त्याचा फायदा त्यांना इथे निश्चितपणे होणार आहे आणि इतर उमेदवारांना सुद्धा होणार आहे. कारण देवेंद्र यांची प्रतिमा तशी अभ्यासू आहे आणि एक अभ्यासू प्रतिनिधी समजा जर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जाणार असेल तर निश्चितपणे त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील मतदारसंघांना त्याचा फायदा होत असतो. देवेंद्र यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांचा लोकसंपर्क खूप दांडगा आहे. त्यांची बहुजन समाजामध्ये ज्याला म्हणतो ती पत खूप आहे. त्यांनी अतिशय म्हणजे मिहान ज्याला म्हणतो त्या मिहानग्रस्तांसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे विरोधक जे आहेत विनोद गुडदे पाटील यांचे पुत्र प्रफुल्ल गुडदे, त्यांचंही काम चांगलं आहे. पण सध्या तरी राज्यात देवेंद्र यांची उंची वाढल्यामुळे मला असं वाटतं की भाजपला विदर्भामध्ये मोठा फायदा होणार आहे. नेत्याची उंची वाढली की मतदारांनाही आपण मोठ्या उंचीच्या नेत्याचा फायदा अशा प्रकारचा मनात विचार येऊ शकतो. या वेळ एका ब्रेकची झाली आणि ब्रेक नंतर आपण महाराष्ट्रामधल्या अशाच काही चुरशीच्या अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या परंतु त्या स्वबळाच्या नेत्यांवर नव्हे तर आयात केलेल्या नेत्यांच्या बळावरच्या चुरशीच्या लढतींविषयी बोलणार आहोत. वेळ जर एका ब्रेकची कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. मतदान करा, महाराष्ट्र घडवा. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको, जसे तुम्हा आम्हाला इम्पोर्टेड वस्तूंचं आकर्षण असतं तसंच ते निवडणुकात राजकीय पक्षांनाही इम्पोर्टेड गोष्टींचं आकर्षण पडतं. जेव्हा आपल्या पक्षात वाढलेल्या स्वदेशी गोष्टींना स्वदेशी मालाला उठाव नाही असं लक्षात आलं की आपण इम्पोर्टेड वस्तू म्हणजेच इम्पोर्टेड उमेदवार आयात करायला लागतो. तसे यावेळेला अनेक राजकीय पक्षांनी विशेषतः भारतीय जनता पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार आयात केले. या आयात उमेदवारांच्या काही अत्यंत अटीतटीच्या लढती होणार आहेत. त्याचा लेखाजोखा आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण पाहताय आपल्या पडद्यावर आयातांचं आव्हान मुरबाड, किसन कथोरे भाजप जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, गोटीराम पवार राष्ट्रवादी आणि वामन म्हात्रे शिवसेना जे मागच्या वेळी शिवसेनेत नव्हते. आयातांचं दुसरं आव्हान अमरावती, सुनील देशमुख आणि रावसाहेब शेखावत हे आपल्याला पुढचं आव्हान आपल्याला दिसतंय. तिसरं आहे ते म्हणजे अजित घोरपडे, भारतीय जनता पक्षात नुकताच त्यांनी प्रवेश केला आणि RR पाटील यांना तासगावमध्ये ते आव्हान देत आहेत. महाराष्ट्रातली अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची ही लढत. त्याच्यानंतर रत्नागिरी, माफ करा रत्नागिरीची प्लेट आपल्याकडे येत नाही, परंतु आता या 3 अत्यंत महत्त्वाच्या लढतींविषयी आपण बोलतोय. सर्वात प्रथम जाऊया आपण श्रीपाद अपराजित यांच्याकडे. आणि त्या अनुषंगाने असणारं वैशिष्ट्य काय आहे श्रीपाद अपराजित? अमरावतीमध्ये
सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की सुनील देशमुख नावाचा एक अभ्यासू उमेदवार जे माजी राज्यमंत्री होते आणि कट्टर काँग्रेसी ज्यांना म्हणता येईल असं व्यक्तिमत्व आहे ते, मागच्या अनेक दिवसांपासून त्यांनी भाजपात यावं यासाठी भाजपाचे शीर्षस्थ नेते प्रयत्नशील होते आणि त्यासाठी प्रामुख्याने गडकरींनी पुढाकार घेतला होता. पण मधल्या काळात ते कदाचित राजकीय अंदाज घेत असावेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने मोदी लाटेंनी सगळ्या राजकीय पंडितांची समीकरणं बदलवली, त्यानंतर त्यांना विश्वास वाटला असावा की आता आपण भाजपकडून जायला हरकत नाही. रावसाहेब शेखावत हे राष्ट्रपती पुत्र आहेत, म्हणजे तेव्हा त्यांच्या मातोश्री राष्ट्रपती होत्या आणि त्या काळात इकडे जी निवडणूक झाली त्यावेळेस राष्ट्रपतींनी आपले काही काँग्रेसमधले सगळे संबंध त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरले की काय, असा खासगीमध्ये लोक आरोप करत होते. रावसाहेब शेखावतांनी अतिशय चांगली लढत दिली होती त्यावेळेस. मला वाटते 5-5.5 हजारांनी फक्त सुनील देशमुखांचा पराभव झाला होता. कारण 2,60,000 मतदार या मतदारसंघात आहेत आणि त्यात मुस्लिम मतदारांचं प्रमाण मोठं आहे. साधारणतः 80-85 हजार मुस्लिम मतदार तिथे आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे दलित मतदार कुठे वळतो यावर त्याचं यश अवलंबून असतं. एक 30 ते 35 हजार दलित मतदार इथे आहे. मला असं वाटतं की समजा हे दलित मतदार बसपाकडे वळले किंवा दलित मतदारांनी समजा काँग्रेसच्या पाठीशी राहणं पसंत केलं नाही तर कदाचित या निवडणुकीचं चित्र वेगळं राहू शकतं. पण प्रामुख्याने आता मोदी लाटेमुळे मिळणारी मतं आणि सुनील देशमुख यांचा सर्व समाजामध्ये त्यांना मिळत असलेला पाठिंबा, यामुळे मला असं वाटतं की भाजपला ही लढत थोडी सोपी झाली आहे. कारण अमरावतीमध्ये भाजप किंवा काही, आता तुम्ही जसं म्हटलं की आयाराम गयारामांचं सगळं राज्य आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जाणारं खोडकेचं जे घर होतं ते तिथून फुटून निघालं राष्ट्रवादीमधून आणि काँग्रेसने पण आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने फुटीरांचा एक मोठा त्याला काय म्हणतो शीर्षस्थ नेता त्यांच्यातून गमावलेला आहे. पण रावसाहेब शेखावत यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुस्लिम मतदारांना फार मोहिनी घातली होती आणि मागच्या वेळेस त्यांच्यासाठी मुस्लिमांचे मातब्बर नेते खास तंबू ठोकून इथे होते. यावेळेस समजा जर तसं झालं तर मोदी लाट सुप्त प्रमाणात आहे. मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस जशी अशी जाहीरपणे दिसत होती, लोक बोलत होते की मोदींच्या पाठीशी जाणार, मोदींच्या पाठीशी जाणार. अमरावतीचं चित्र जरा थोडंसं धुसर आहे, त्याच्यामुळे ही काट्याची टक्कर ज्याला म्हणतो तशा पद्धतीने होईल आणि त्यात नेमकं मागच्या वेळेस 5.5 हजारांनी जिंकणारे रावसाहेब शेखावत यावेळेस कदाचित 3-4 हजारांनी बाजी मारतात की सुनील देशमुखांना त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय ते सार्थ ठरवतात. हे आता येणाऱ्या काळात ठरणार आहे. आता श्रीपाद अपराजित यांनी लाटेचा उल्लेख केला. संजीव उन्हाळे आपल्या बरोबर आहेत. संजीव उन्हाळे, समुद्राची लाट जेव्हा येते तेव्हा समुद्रातली काही गोष्टी ते किनाऱ्यावर टाकते आणि लाट जेव्हा परत जात असते तेव्हा किनाऱ्यावरच्या अनेक गोष्टी पुन्हा समुद्रात घेऊन जात असते. त्यामुळे तसंच राजकारणातही आहे. राजकारणात एखादी लाट येते तेव्हा अनेक गोष्टी या लाटेवर समुद्रातल्या किनाऱ्यावर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी येऊन पडतात, दुसऱ्या पक्षात येऊन पडतात, तर दुसऱ्या पक्षातल्या या किनाऱ्यावरून समुद्राकडे जात असतात. हे असं होत असताना जो मतदार वर्ग आहे तो या आयात केलेल्या उमेदवारांच्या बरोबर शिफ्ट होत असतो का तो तसाच राहत असतो? काय व्यक्तिगत उमेदवारावर असतं? काय सांगाल? याच्यामध्ये असं आहे की एका निवडणुकीच्या आयन तोंडावर जेव्हा एखादा माणूस पक्ष बदलतो तेव्हा त्याच्याबद्दल लोकांच्या मनातली जी भावना असते तो पक्ष बदलूपणाची असते निवडणुकीच्या. आणि या निवडणुकीमध्ये सातत्याने असं घडलेलं आहे की अगोदर आमचे अनेक मराठवाड्यातले सुद्धा उमेदवार आदल्या दिवशी दुसऱ्या पक्षात होते, दुसऱ्या दिवशी ते भारतीय जनता पक्षात आले. अशा प्रकारे दलबदलूपणा हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की लाट म्हणाल तर खरं म्हणजे मोदी यांच्या ज्या सभा आहेत ह्या मोदी यांच्या सभांचा जो एक करिश्मा आहे हा एका अर्थानं म्हटलं तर लाट मानता येईल. परंतु मुद्दा असा आहे की शेवटी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा बऱ्याच वेळा काही याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे नाही असं देखील चित्र दिसतं. मला असं वाटतं की लोकांचा विश्वास हा एकनिष्ठ लोकांकडे असतो. जसं आता आमचे हरिभाऊ बागडे म्हणून जे फुलंब्रीमधून निवडणूक लढवतात हे खरं म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत, तर लोक त्यांच्या बाजूने जातात कारण हा एकनिष्ठ माणूस आहे असं चित्र दिसतं. परंतु एकंदर वातावरणच आता इतकं दलबदलूंचं झालेलं आहे की त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीने मला वाटतं बदल घडलेला. आता विशेषतः पाहिलं तर हिंगोली आणि नांदेड हे आमचे 2 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये अशोक चव्हाण यांचा अतिशय चांगला करिश्मा होता आणि भारतीय जनता पक्षाने हे 2च जिल्हे अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेट केले की त्या ठिकाणी सूर्यकांता पाटील असतील, माधव किनाळकर असतील,
तिथले सुभाष आपले माजी खासदार असतील, हे वानखेडे, हे वानखेडे. सगळ्या पद्धतीची लोक ही शिवसेनेमध्ये दाखल झाले. हां, येस, हे शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि या पद्धतीने सगळं जे वातावरण बदललं, त्या पद्धतीने त्यांना किमान पक्षी त्यांना मतदारसंघामध्ये अडकून ठेवण्यासाठी तरी मला वाटतं यश त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने सहेतुकपणे सर्व मतदारसंघामध्ये महाराष्ट्रभर, मी मराठवाड्यात असं म्हणत नाही, आयात केलेले जे उमेदवार आहेत हे अतिशय म्हणजे तावून सुलाखून घेतलेले आहेत आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्ष या निवडणुकीला सामोरं जाऊ लागला असं चित्र एकंदर सरसगट असं दिसतं. कारण आयात केलेल्या उमेदवाराशिवाय भारतीय जनता पक्षाकडे दुसरा पर्याय नव्हता आणि त्या पर्यायाची आखणी जी केली, व्यूहरचना जी केली, ही अगोदरपासून सर्व मतदारसंघामध्ये व्यवस्थितरित्या केल्यामुळं मला असं वाटतं की त्याचा परिणाम दिसेल. यावेळेस लाट हा असेल का नाही हे आता निवडणुकीत मतदार ठरवतील. पण खऱ्या अर्थाने असं दिसतं की प्रादेशिक पक्ष यांची जी चिवटपणे लढाई चाललेली आहे याला विरोध करण्याची आणि त्याच्या विरोधात भाजप, याचा अटीतटीचा सामना आम्हाला किमान मराठवाड्यामध्ये तरी पाहायला मिळतो आणि मला असं वाटतं याचा फैसला लवकरच होईल. बरोबर आहे. तो तसाच अटीतटीचा जो सामना आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तासगावमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई आहे. तासगावमध्ये RR पाटील आणि भारतीय जनता पक्षात नुकतेच प्रवेश केले म्हणजेच आयात केलेले असे उमेदवार अजित घोरपडे या लढतीविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलतील आपल्याबरोबर विजय चोरमारे. पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. मतदान करा आणि महाराष्ट्र घडवा. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर विजय चोरमारे. विजय चोरमारे, तासगावमधली जी लढाई आहे ती अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. आयात केलेला उमेदवार एकीकडे, RR पाटील एकीकडे, तर संजय काका पाटील हा एक तिसरा कॉर्नर त्या लढाईतला. व्हॉट मेक्स इट स्पेशल? तासगावच्या लढाईबद्दल बोलायचं तर तिथं RR पाटील आणि अजित घोरपडे यांच्यातला सामना असला तरी खरी लढाई RR पाटील आणि संजय पाटील यांच्यातलीच आहे. काही वर्षापूर्वी व्यक्तिगत राजकीय ईर्षेतून ही लढाई सुरू झाली. मधल्या काळात शरद पवार असतील, जयंत पाटील असतील यांनी संजय पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला. 6 वर्षात संजय पाटलांनी आमदारकी भूषवली राष्ट्रवादी काँग्रेसची विधान परिषदेची आणि आमदारकीच्या शेवटच्या दिवशी ते पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेले आणि ते लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले, मोठ्या फरकाने जिंकले. RR पाटील यांच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट या मतदारसंघातली अशी आहे की इथं लोकसभेला या मतदारसंघातून तासगाव कोटे मंकाळमधून संजय पाटलांना 38,000 मताधिक्य मिळालं होतं आणि ते मताधिक्य कमी करून विजयापर्यंत जाणं हे त्यांच्यासाठीचं खरं आव्हान आहे. मधल्या काळात त्यांनी खूपशी बांधबंदिस्ती केली, खूपशी दुरुस्ती केलेली आहे आणि पण तरीसुद्धा तिथं संजय पाटील आणि अजित घोरपडे हे 2 विरोधक एकत्रितपणे त्यांच्याशी लढत आहेत. या निवडणुकीला तिसरा कॉर्नर आहे तो काँग्रेसच्या उमेदवाराचा आहे. ते सुरेश शेंडगे इथून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. शेंडगे कुटुंबियांचं बघितलं तर हे सुरेश शेंडगे काँग्रेसकडून लढतायत. यांचे भाऊ प्रकाश शेंडगे जतमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढतायत आणि तिसरे भाऊ रमेश शेंडगे यांनी परवा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे 3 सुपुत्रे 3 वेगवेगळ्या पक्षात आहेत. या मतदारसंघात धनगर समाजाचं 65,000 मतदान आहे. 2.25 लाखाचे मतदारसंघ ते खूपदा निर्णायक ठरतं आणि सुरेश शेंडगे त्या समाजाचे मतदार आहेत. त्यामुळं हे मतदान कुठल्या बाजूला जातं, सुरेश शेंडगे यांना कितपत जातं, RR पाटील हे कितपत मिळवतात, यावर खूपशा या मतदारसंघातले अंतिम गणित असणार आहेत. म्हणजे RR पाटील यांची स्वच्छ प्रतिमा, राज्य पातळीवरचं नेतृत्व एवढं सगळं असून सुद्धा दरवेळी इथं त्यांना निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यात म्हणजे स्थानिक पातळीवरच्या संपर्कात ते नेहमी कमी पडतात. त्यामुळे हा दरवेळीचा संघर्ष करावा लागतो मला वाटतं. उमेदवारांच्या लढती, भाऊबंदकी असा सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा बदलता पट पाहिलात. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. शेवटी मी या कार्यक्रमातल्या प्रत्येक पॅनलिस्टला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यावर त्यांनी थोडक्यात मल्लिनाथी करायचे. सुरुवात करतोय मी अभय देशपांडे यांच्यापासून. अभय देशपांडे, मतदानाला आता काही तास अवघे उरलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं या निवडणुकीत, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा किंवा मागच्या विधानसभेपेक्षा जास्त मतदान होईल आणि त्याची कारणं काय आहेत? मला वाटतं की विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार यावेळेस 5 पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत.
त्यामुळे स्वाभाविकच प्रचारालाही वेगळंच एक रंग आला होता. एक चुरशीची निवडणूक आहे. अशा चुरशीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढतो असा सर्वसाधारण आजपर्यंतचा अनुभव आहे. दुसरं आणखी या निवडणुकीमध्ये एक लक्षात घेतलं की उमेदवाराचं महत्त्व जरा जास्त वाढत असतं. लोकसभेत उमेदवार तेवढा महत्त्वाचा नसतो, पक्ष महत्त्वाचा असतो. विधानसभेत उमेदवार महत्त्व वाढतं, तेच आणखी कॉर्पोरेशन जिल्हा परिषद गेलं की उमेदवारच महत्त्वाचा ठरतो, पक्ष किरकोळ असतो. जिथे उमेदवाराचं महत्त्व वाढतं तिकडे मतदान जास्तीत जास्त करून घेण्याचे प्रयत्न होतात, त्याच्यामुळे टक्का वाढेल. परंतु त्याच्यामुळे लाट निर्माण होत नाही, त्याचं म्हणजे लाटेपेक्षा परिणाम. कारण उमेदवाराचं महत्त्व वाढलं की एका नेत्याभोवती केंद्रित होऊन ती लाट निर्माण होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे परिणाम येतील. इथे लाट असेल तर 15 वर्षाच्या कारभाराविरुद्धचा जो रोष आहे तो, मोदींच्या सभांमुळे झालेलं मोबिलायझेशन, या सगळ्याचा एकत्रित परिणाम जाणवेल. परंतु त्याचे संमिश्र रिझल्ट असतील की एका मतदार, म्हणजे लोकसभेच्या वेळेस आपण बघितलं की सगळं साफ होत गेले का सुनामीप्रमाणे, तसं नाही. इथे मध्ये मध्ये विरोधी पक्षाचे आमदार येतील, असं संमिश्र यश पूर्ण महाराष्ट्रभर दिसेल. आपण मतदानाबद्दल बोलूया. शुभांगी, मुंबईचं चित्र काय असेल? मुंबईत मतदानाचा टक्का वाढेल? जसं लोकसभेचं जर आपण कंपॅरेटिव्ह केलं तर मला वाटतं त्या प्रमाणात नाही वाढणार, पण तरी पण एक डिसिसिव्ह मॅन्डेट हा जो फॅक्टर किंवा हा जो स्ट्रॉंग मेसेज नरेंद्र मोदीच्या सभेमुळे, कारण स्थिरता, स्टेबिलिटी, आणि मोर दॅन स्टेबिलिटी मला वाटतं हा डिसिसिव्ह मॅन्डेट तुम्ही द्या, हा जो फॅक्टर त्यांनी केलाय. आणि नरेंद्र मोदी या पूर्ण म्हणजे असेंब्ली इलेक्शन्समध्ये एकदा प्राईम मिनिस्टर जेव्हा मैदानात येतात आणि मुंबईसारख्या जागेत 3 सभा जेव्हा घेतात, तर मला वाटतं एक कुठेतरी एक सायकोलॉजिकल फॅक्टर, जसं आपण जर एक क्रिसक्रॉस केलं मुंबईमध्ये तर एक लोकांना अजून कॅन्डिडेट्स काय ते अजून थोडे कन्फ्युजन आहे, मेजर कन्फ्युजन आहे. बट एक काहीतरी आपण डिसिसिव्ह मॅन्डेटकडे जायचं असं त्यांच्या एक सायकोलॉजिकल फॅक्टर असू शकतो. आपल्याबरोबर संजीव उन्हाळे. संजीव उन्हाळे, काय वाटतं तुम्हाला, विशेषतः मराठवाडा जिथे ट्रॅडिशनली सर्वात जास्त मतदान महाराष्ट्रामध्ये होतं, तिथलं चित्र काय असेल? मतदानाचा टक्का वाढेल? मतदानाचा एक तर टक्का चांगल्या पद्धतीने वाढणार आहे, कारण लोकांच्या मनामध्ये एक उत्साह आहे. आपलं केंद्रामधलं सरकार आणि राज्याचं सरकार एकत्र असावं, हा जो मेसेज आहे हा लोकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताजी स्थिरत्व विरोधी जे मतदान आहे, जे काँग्रेस आणि याच्या आघाडीच्या विरुद्ध जे मतदान आहे, NCPच्या विरुद्ध, हे मतदान देखील मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी शार्प झालेलं आहे. त्याच्यामुळं मराठवाड्याचं एकंदर चित्र पाहता असं आहे की काँग्रेसचे जे सगळे नेते असतील, या सगळ्या नेत्यांची खऱ्या अर्थानं अस्तित्वाची खऱ्या अर्थानं लढाई आहे आणि या लढाईला त्याला सामोरं जावं लागेल. भारतीय जनता पक्षाचा फारसा ठसा मराठवाड्यात जरी नसला तरी मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांनी जो इम्पॅक्ट निर्माण केला त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश जागा त्या जिंकल्या जातील आणि बाकी ठिकाणी देखील मला वाटतं भारतीय जनता पक्ष हा बऱ्यापैकी राहील. आणि दुसऱ्या नंबरला शिवसेना हा जो पक्ष आहे, जो इथला एक त्याचा पाया आहे, हा शिवसेना पक्ष देखील पक्ष असेल. बरोबर आहे. पण मतदान, संजीवजी, मतदान वाढेल असं आपण म्हणताय. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी गुड थिंग फॉर डेमोक्रेसी. आपल्याबरोबर श्रीपाद अपराजित आहेत. श्रीपाद अपराजित, पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय असेल असं वाटतं? विदर्भ. नाही, विदर्भात निश्चितपणे मतदान वाढेल, कारण 4 मोठे पक्ष वेगळे लढत असल्यामुळे स्वाभाविकच कार्यकर्त्यांवर जबाबदारी वाढलेली आहे आणि नेत्यांनी त्यांना टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे साधं नागपूरचं उदाहरण समजा दिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा प्रेझेन्सच नागपुरात नाही, त्याच्यामुळे राष्ट्रवादीत आम्ही यायचं तरी कशाला असा प्रश्न अनेक उमेदवार विचारत होते. आता नाईलाजास्तव का होईना पण त्यांना 6 मतदारसंघात निवडणूक लढावी लागत आहे. आणि ह्याखेरीज आणखी एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की मतदारांपर्यंत आजकाल ज्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की जागोजागेवर ज्या गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत आणि पैशाचा प्रचंड वापर वाढलेला आहे. मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पैशाचा वापर सुरू झालेला आहे आणि इतकी मोठी कोट्यावधी रुपयांची कॅश आपल्याला सापडली जातात, त्या कॅशचं नंतर पुढे काय होतं हे मात्र आपल्याला कळत नाही. तर हा पैशाचा वापर, अतिरेकी वापर आणि कार्यकर्त्यांवर आलेली जबाबदारी, आता लोकसभेमध्ये जी पद आपण कमावलेली आहे ती आता कायम राखण्याची जबाबदारी भाजपावर आहे. शिवसेनेला भाजपाला इंग दाखवून द्यायचं आहे. काँग्रेसनी तलवार मॅन केली असली तरी आपल्या अस्तित्वाची लढाई ते लढत आहेत. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी, आता आपण इतक्या राज्यात हुकूमत गाजवणारा एक पक्ष आणि आता आपली अस्तित्वाची लढाई ते सुद्धा त्या पक्षाला बघावी लागत आहे. मला असं वाटतं की या राजकीय जबाबदारीतून नक्कीच मतदारांचा टक्का वाढणार आहे. आपल्याबरोबर शिवप्रताप देसाई आहेत. शिवप्रताप देसाई, कोकणामधल्या लढती ह्या अत्यंत अटीतटीच्या आहेत. कोकणी जनता यावेळी मतदानाचा उच्चांक हा तोडणार का? नवीन रेकॉर्ड एस्टॅब्लिश होईल का? नक्कीच,
कारण इथे वेगवेगळ्या लढती, बहुरंगी लढती होत असल्यामुळे मतदार आत्ता तरी कन्फ्यूज आहे. असं जरी असलं तरी इथे चांगली जागृती झाली आहे आणि प्रशासनाने जी निवडणुकीची यंत्रणा राबवली किंवा प्रचार जो झाला तो अत्यंत शांततेत आणि चांगल्या वातावरणात झालेला आहे. त्याचा पण परिणाम होईल आणि इथली जी म्हणजे विजयाची गणितं आहेत ही मतदाराला मतदान केंद्रापर्यंत कोण जास्त प्रमाणात पोहोचवतो ह्याच्यावर ठरत असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी राजकीय पक्ष सुद्धा जीवघेण्या स्पर्धेमुळे जास्तीत जास्त मतदारांना केंद्रापर्यंत साठीची व्यवस्था करणार किंवा तशी यंत्रणा उभारणार असं दिसतंय. या सगळ्याचा विचार करता इथे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल. आणि त्याशिवाय मोदींची जी सभा झाली रत्नागिरीमध्ये झाली आणि सिंधुदुर्गामध्ये झाली ती कोकणाचा विचार करता खूप उत्स्फूर्त होती. आणि लोकसभेनंतर म्हणजे लोकसभेला जो मतदानाचा टक्का सगळीकडे वाढला तसा कोकणातही वाढला. तर यावेळी कसं झालंय, यावेळी बहुसंख्य लढती ह्या व्यक्तिकेंद्रीय आहेत आणि कोण आपल्याला चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे या संदर्भातलं विचारमंथन सुद्धा इथे मतदारामध्ये पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे मतदार केंद्रापर्यंत उत्स्फूर्तपणे जातील असंही चित्र आहे. त्यामुळे नक्कीच टक्का वाढेल कोकणातला असं मला वाटतं. बरोबर आहे. आपण सगळीकडनं पाहिलं, मग ते उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मुंबई असेल, या सगळ्या ठिकाणीच मतदान वाढताना दिसतंय. शैलेंद्र परांजपे, शेवटचा शब्द तुमच्याकडून. महाराष्ट्रातलं उद्याचं मतदान हे वाढलेलं आहे असं आत्ता तज्ज्ञांचं मत आहे. या वाढीव मतदानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नवीन समीकरणाची भाकरी फिरवली जाईल असं वाटतंय का? मला असं वाटतं की ही निवडणूक, लोकसभेनंतरची महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक ही सर्वार्थाने ट्रान्झिशनची अशी निवडणूक आहे. त्याची दोन कारणं अशी आहेत की मतदानाचा टक्का लोकसभेत वाढला तो नवमतदारांमुळे. त्यांचा वर्ग प्रचंड मोठा आहे कारण त्यांची संख्या मोठी आहे आणि तो सगळा वर्ग व्हॉट्सॲप, सोशल मीडिया याच्यावरचा आहे. त्यांना याचं महत्त्व कळलं आहे की आपण देशाला दिशा देऊ शकतो, महाराष्ट्रालाही देऊ शकतो. भले भले महाराष्ट्रातले लोक जे इनविन्सिबल होते ते आता पराभवाच्या समोर उभे ठाकलेले ते या नव्या मतदारांमुळे. त्याच्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींनी जो उल्लेख केला होता ती पद्धत काँग्रेसला किंवा NCPला पचनी पडणारी नाही. ती म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या इलेक्शन्स लढवण्याची. आज अमित शहा अध्यक्ष आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये 73 जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्याच्यामध्येही 20 आयात उमेदवार आहेत, त्यांचे आयात खासदार आहेत. पण प्रमुख कारण असं आहे की ज्यावेळेला ते आयात आणतायत ते लोक असे आणतायत की जिथे पक्षाचं काम नाही तिथे दुसऱ्यातला चांगलाही ते घेतात मोठा माणूस जो असंतुष्ट आहे. त्यांना त्याच्याबद्दल काही विधिनिषेध नाही. त्यांना जिंकण्याशी मतलब आहे आणि अक्षरशः बिझनेसच्या पद्धतीने प्रॉफिटसाठी करावं तशी वैज्ञानिक पद्धतीने निवडणूक लढवत आहेत. आणि ही खरी भाकरी फिरवलेली आहे ती पवारसाहेब चांगला भाकरी फिरवा, ती शहा आणि मोदींनी फिरवली आहे. आणि त्यामुळे या लोकांना आता सुचेना असं झालंय हा प्रश्न आहे. आणि त्यात तवाच बदललाय कदाचित अभय म्हणतात त्याप्रमाणे. त्यामुळे ही जी भाकरी फिरली आहे ही थोडी पचनी पडत नाहीये आणि हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असणार आहे. प्रेक्षक, काही असो, आयात उमेदवार असतील, लक्षवेधी लढती असतील, अस्तित्वाच्या लढाया असतील किंवा भाऊबंदकी असेल, हा सगळा महाराष्ट्राचा बदलता पट आम्ही तुमच्या समोर तज्ज्ञांच्या साहाय्यानं मांडण्याचा प्रयत्न केला. गेले काही दिवस झी24 तासवर अनेक मान्यवर कलावंतांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला आवाहन करतोय. जाता जाता त्याचीच एक झलक आपण पाहणार आहोत आणि मग नंतर सर्व मान्यवर तुम्हाला मतदानाचं आवाहन करतील. पहा मतदान करण्याची एक झलक. मतदान करा, महाराष्ट्र घडवा. मतदान करा, महाराष्ट्र घडवा. मतदान करा, महाराष्ट्र घडवा. सर्व मान्यवरांकडून इथे असलेल्या शेवटचं एकच आवाहन मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं करतो आणि ते म्हणजे मतदान करा, महाराष्ट्र घडवा. धन्यवाद. या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.